ज्या मुलाला पाणी पिण्याचाही हक्क नव्हता, तोच पुढे देशाचा कायदा लिहिणारा झाला. ही कल्पना नाही, ही बाबासाहेब आंबेडकरांची सत्यकथा आहे. 1891 साली महू येथे महार समाजात जन्मलेले भीमराव आंबेडकर. शाळेच्या पहिल्याच दिवसापासून अस्पृश्य म्हणून वागणूक, वेगळं बसावं लागे. अनेक जण तिथेच खचले असते, पण भीमरावांनी शिक्षणालाच अन्यायाविरुद्धची सर्वात मोठी ताकद बनवलं. 1907 साली त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. हा एक ऐतिहासिक क्षण होता. बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये ही कामगिरी करणारे ते पहिल्या दलितांपैकी एक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एल्फिन्स्टन कॉलेज, बॉम्बे येथे दाखल झाले. 1912 साली त्यांनी अर्थशास्त्रातील पदवी संपादन केली. सामाजिक अन्यायाच्या प्रत्येक भिंतीला छेद देत त्यांनी सिद्ध केले, प्रतिभा जातीत नसते. 1913 साली नियतीनं आंबेडकरांसाठी नवं दार उघडलं. बडोद्याच्या महाराजांच्या शिष्यवृत्तीवर ते अमेरिकेला गेले. न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास आणि राज्यशास्त्राचा अभ्यास केला. 1915 मध्ये एम.ए., 1916 मध्ये पी.एच.डी. इथेच घडले समता, न्याय आणि लोकशाहीचे विचार, ज्यांनी पुढे भारताचं भविष्य बदललं. आंबेडकरांचा प्रवास इथे थांबला नाही. ते इंग्लंडला गेले आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलं. अडचणी असूनही त्यांनी अर्थशास्त्रात D.Sc. पूर्ण केली आणि ग्रॅजिनमधून बॅरिस्टर बनले. 1923 पर्यंत ते आपल्या काळातील सर्वात उच्च शिक्षित भारतीयांपैकी एक ठरले. ज्या मुलाला पाणी नाकारले गेले, त्याच मुलानं पुढे भारताला संविधान दिले. जो विद्यार्थी वर्गखोल्यांच्या बाहेर बसला, तोच आधुनिक भारताचा शिल्पकार झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सत्य कायमच सिद्ध केले: शिक्षण फक्त आयुष्य बदलत नाही, ते इतिहास घडवते.